तर आपापल्या खात्याला न्याय देऊ असं वचन प्रत्येक नवनिर्वाचित मंत्र्यांनी दिलेलं आहे। कोणतंच खातं मोठं किंवा छोटं नसतं असा सूर देखील अनेकांनी आळवलाय। या खात्यामध्ये संपूर्ण महसुली जो आमचे कायदे आहेत, ज्या कायद्याने शेतकरी शेतमजुरांना आणि समाजाच्या शेवटच्या माणसाशी संबंध आहे अशा महसुली कायद्यामध्ये काही सुधारणा आवश्यक आहे। या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर चांगल्या सुधारणा आणल्या तर या महाराष्ट्राला आपल्याला विकासाकरता पुढे नेता येईल। राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यावरती ही जबाबदारी सोपवली आहे। मी स्वतःला भाग्यवान समजतो की हे एवढे एक पुण्याईचं काम करण्याची संधी मला मिळणार आहे आणि त्याला अतिशय चांगला न्याय देऊन महाराष्ट्राचं आरोग्य अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यासाठी निश्चितपणे मी काम करेन। मला तर मनापासूनचा आनंद आहे। वास्तविक मला कृषी मंत्री हे फार मोठी जबाबदारी आहे, फार मोठं काम आहे। मी चांगलं काम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी उभं करेल हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो। 34 गावांचा जो डीपी पण आहे, ह्या सगळ्याचं एक पूर्ण प्लॅनिंग आम्ही बसून करणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये पुणे शहराच्या विकासासाठी जेवढं काही करता येईल तेवढं निश्चित करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।